तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थ यात्रा मुखी हरिनाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढने नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं निमृहे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादानी गतेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी गतेचा विस्तारू हे दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजे तेजस प्रदीप प्रदेशं विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने हे बाई नमो त्रिभुवन बाई नमो त्रिभुवन पावने बाई नमो त्रिभुवन बाई नमो त्रिभुवन पावने पावनी ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्ती नाथं वंदे पुनः पुनः वैरागेश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभुजी जय जय माखन चोर देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडू संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल चला विठ्ठला विठ्ठला कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा गोड 4 चरणाचा देवाला विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल सिस्टीम छान आहे अगदी गोड असं वातावरण आहे ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप जामखेडमध्ये आनंदवाडी या ठिकाणी या स्थळावरती खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि हा तपपूर्तीचा सोहळा चालू आहे हरिभक्त परायण आदरणीय विकास महाराज नावाप्रमाणेच या आश्रमाचा विकास केला मला एक प्रश्न पडला आल्याच्या नंतर अनेक वेळा मी इथून गेले पण आनंदवाडी हे नाव मी ऐकलं नाही वाचलं नाही पण मला त्या गावाचाही अर्थ इथं आल्यानंतर कळाला इथं आनंद घेतला जातो म्हणून आनंदवाडी हे नाव तुमच्या गावाचं आहे फार गोड असं वातावरण आहे अवर्णीय हा सोहळा आहे गावाचं नावही महत्त्वाचं आहे कार्यक्रमही महत्त्वाचा आहे नाही तर काही काही ठिकाणी शांतीनगर नगर शांतीनगर रोज एक केस पोलीस स्टेशनला असते इथं आल्यानंतर इतकं गोड वातावरण पाहिलं महाराज मला वाटतंय ज्या ठिकाणी संत आहेत तिथं तीर्थक्षेत्र म्हणायला हरकत नाही असं वाटत नाही खऱ्या अर्थाने हे कीर्तन आनंदवाडीमध्ये घडतंय मला असं वैयक्तिक वाटतंय या ठिकाणी आळंदी पंढरी अवतरली की काय भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन राष्ट्रसंत भगवान बाबा वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी आहे मी सांगून जाईल तुम्हाला दादा मला थोडासा आवाज द्या 12 ते 13 दिवस झाले सकाळ संध्याकाळ कीर्तन चालू आहे एक तर आमची ताकद कमी पडते यांचा थोडासा आदर्श घेईल मी आजपासून आता कसं आहे बाबा माझं वजन कमी पडतं माझ्याकडून शिकून गेलेल्या शिकलेल्या मुली माझ्यापेक्षा वजनदार आहेत म्हणजे वजनदार आहेत वजनाने मोठे आहेत महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा याहीपेक्षा मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ज्या राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 70 सप्ताह होतात किती होतात 70 आपल्या भागातही गोड असे निवेदन असतात मला सांगू द्यात आधी करून संत मांदियाळी जर आपण पाहिली एकनाथ महाराज नामदेव महाराज ज्ञानोबराय तुकोबराय जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई आदी करून सकल संतांची यादी जर आपण पाहिली तर या सगळ्या संतांपेक्षा मला समानच अर्थ सांगायचा आहे तरी सुद्धा सांगेल की सगळ्या संतांपेक्षा राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जास्त होत असतात त्याचं कारण असं आहे कालावधी फार कमी आहे बाबांना जाऊन जास्त दिवस पूर्ण झाले नाही 69 वर्ष पूर्ण होत आहेत राष्ट्रसंत भगवान बाबांचं कार्य फार गोड आहे आपण पाहणारच आहे आडमार्गी गेलेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम आपलं जीवन तळाला गेलं तरी चालेल आपलं जीवन देह समर्पित झाला तरी चालेल पण माझ्याकडून शेवटी हे हाती कार्य आलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा गोड संदेश बाबांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला मिळाला मला एका गोष्टीचं आणखी कौतुक करायचं आहे महाराष्ट्रभर कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही फिरतो आम्ही कीर्तनकार आहोत कीर्तनाच्या निमित्ताने तुमच्या गावामध्ये येत असतो पण पहिलंच कीर्तन असं गोड आहे या ठिकाणी कीर्तनकारांनी कीर्तनाचं निवेदन केलेलं आहे स्वतः वक्ते आहेत आणि सगळ्या वक्त्यांना
आदरयुक्त वागणूक देऊन आपल्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणामध्ये हा सप्ताह करतायत. हे काही जोक नाही महाराज. दुसऱ्याच्या घरी जेवायला जाणं फार सोपं आहे. काय काय पदार्थ केले हेही विचारणं सोपं आहे. पण एखादा पाहुणा जर म्हटला मी जेवायला येणार आहे, 4 माणसं माझ्या बरोबर आहे, तर बायको म्हणती तू आणि तुझा मित्र तिकडं. हरिभक्त परायण विकास महाराज वायसे शास्त्री, प्रथमच आमचा या जन्मातली पहिलीच भेट आहे. वाटलं नाही पहिली भेट आहे म्हणून. सहपत्नी या ठिकाणी परमार्थ करतात. मनापासून त्यांना धन्यवाद देईल. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये लाभो. वारकरी संप्रदायाची त्यांच्या हातून सेवा घडो ही माऊली चरणी प्रार्थना करते. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणून मेळ मेळविला जवळविला. आळंदीसारख्या ठिकाणी आमच्या वारकरी शिक्षण संस्था आहेत, सोपी गोष्ट आहे. पण याही ठिकाणी या आनंदवाडीमध्ये आळंदी अवतीर्णी या ठिकाणी झालेली आहे. हे गोड विद्यार्थी आहे माऊली स्वरूप आणि घडवण्याचं काम करतायत महाराज. मी सांगेल, गावात एक वारकरी घडला तर बाहेरच्या गावामध्ये जर तुम्ही गेलात, अगदी आळंदीच्या ठिकाणी आलात आणि तुम्हाला जर विचारलं मामा तुमचं गाव कोणतं आहे, तुमच्या गावातला एकच महाराज असू द्या, त्याला ताल नसू द्या, स्वर नसू द्या, त्याचं एखादं वर्ष आळंदीत गेलेलं असू द्या, मग तिथं तुम्हाला ओळख सांगावी लागते. कोणती? आम्ही अमुक अमुक महाराजांच्या गावचे, हे तिथं सांगावंच लागतं. खऱ्या अर्थाने हे किती गोड आहे महाराज. या परिसरातले हे विद्यार्थी घडवण्याचं काम महाराज करतात. मी स्वतः 12 ते 13 वर्ष झाले संस्था चालवते महाराज. एवढी सोपी गोष्ट नाही लेकरांना सांभाळणं. पालकांना वाटतं इकडून मशीनच असावी, घातले का कीर्तनकारच होऊन आले पाहिजे. पण यातून ना आपली लेकरं बाहेर बाजूला ठेवून यांच्यावरती हे नितांत प्रेम करतात. दोघी भाग्यवंतांना मी मनापासून धन्यवाद देते. इकडे चौकदार बाबा आहेत, दादा आहेत. बाबा आहे का दादा आहे मला करंट लागा ना. कसं आहे आता पार्लरचा जमाना आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. एकटी चालत का जोडीने आलात? दोन. वा वा. इतके देखणे माणसं भेटत नाहीत महाराज. या ठिकाणी महाराष्ट्राच्या गळ्यातलं ताईत हरिभक्त परायण मृदंगाचार्य आसाराम महाराज सांगळे साबळे महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. गोड पखवाज वाजवतात, अगदी गोड साथ करतात. साथ करावी, साथ नसावी. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण शंकर महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. नाव विसरले महादेव महाराज या ठिकाणी परिचित येते, पण आडनाव आंधळे असल्यामुळे मी विसरून जाते बघा असं. महादेव महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. हरिभक्त परायण अगदी मोठं व्यक्तिमत्व अंगद महाराज या ठिकाणी आहे. आडनावाला साजेसा असं व्यक्तिमत्व. फार घोटाळा आहे आडनावाचा. आत्ता महाराजांनी म्हटले आंधळे ताई येतं, त्या मावशी अशा टवकारून बघू लागल्या. मी म्हटलं आडनावात आहे. आंधळे आडनावात आहे, नाही तर फार प्रॉब्लेम होतो. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. गोड आवाज आहे. या ठिकाणी तुमच्या इथं आम्ही नवीनच आहोत, आम्ही जोडीने इथं आहोत. हार्मोनियमचे साथ करतायत महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. ज्यांची माईक सिस्टीम आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कार्यक्रम रोजचे चालू असतात, एका टायमाचं जेवण नसलं तरी चालेल, पण हे व्यवस्थित पाहिजे. याची जर सेटिंग लागली नाही तर यांची माझी सेटिंग मरेपर्यंत लागणार नाही. या ठिकाणी पुरुष मंडळी, माझ्या महिला भगिनी ज्यांची शूटिंग या ठिकाणी चालू आहे, त्या चॅनलला सुद्धा मनापासून धन्यवाद देते. तुमच्या परिसरातील भरपूर मुली आत्ताही आमच्या संस्थेमध्ये आहे. ज्या मुली आळंदीमध्ये अगदी 5 ते 6 वर्ष राहून कीर्तनाचा अभ्यास केला, आमच्या त्याही विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही पालकाला मी मनापासून धन्यवाद देते. अगदी जवळचे ते मोहिते, वाकीच्या मुली आहेत, सावंत आहेत, मते आहेत. या सगळ्या मुली भविष्यात तुमच्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन हे प्रचार करणार आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे, गोड अभंग आहे.
देवा माझे मन लागो तुझे चरणी. परमार्थ करत असताना देवा माझं मन तुझ्या चरणी लागू दे. कारण मन जर तुझ्या चरणी लागलं नाही तर संसाराचं व्यसन लागेल. त्या संसाराचं व्यसन मनाला लागू देऊ नको. संसार व्यसनी पडवणे दी. काय पडवणे दी? नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. या कलियुगामध्ये देवा तुझ्या नामचिंतनात जो आनंद आहे तो आनंद विश्वात कशातच नाही. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिरता प्राप्त करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ते नामचिंतन आहे. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. नाही नामचिंतन घडलं तरी चालेल पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर नाही विठ्ठल विठ्ठल म्हटलं काही हरकत नाही पण अनंत वाचाळ वरळती वरळ. वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम. एवढा मोठा नरदेह दिलाय देवा. 2 हात दिले त्या दोन्ही हाताने टाळीचं भजन होऊ दे नाही का. टाळी वाजून. हात काय बांध करण्यासाठी दिलेत का? हात काय बांध करण्यासाठी दिले नाहीत. पाय काही इकडं तिकडं गावभर फिरण्यासाठी दिले नाहीत. तर पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम. मुखाने नामचिंतन घडू दे. कारण हे मुख एवढं अवघड आहे. या मुखातून काय निघेल सांगता येत नाही. जर या मुखाला जर एखादं व्यसन लागलं तर मरेपर्यंत हे मुख आपल्याला परमार्थामध्ये येऊ देत नाही. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम. पायाने तीर्थयात्रा मुखाने हरिनाम घडू दे. आणि का मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ नेई. वास्तविक पाहता ही मागणीच आहे. विनंती आहे देवाला. संत देवाकडे मागत नाही. सामान्य माणसं मागितल्याशिवाय राहत नाही. संत देवाकडे मागतात. देवालाच मागतात. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रामध्ये कौरवाचं आणि पांडवांचं जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेस दुर्योधन भगवंताकडे निघाला. दुर्योधन आला. भगवान श्रीकृष्ण शयन कक्षेमध्ये झोपलेले होते. आला आणि डोक्याजवळ जाऊन बसला. मला सांगू द्या दुर्योधनासारखे दुर्जन माणसं एक तर डोक्याजवळ बसतात नाही तर डोक्यावर तरी बसतात. दुर्योधन आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ येऊन बसला. शयन कक्षेमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. काही वेळाने अर्जुन आला. देवाच्या अगदी चरणाजवळ जाऊन बसला. मला वाटतंय देव भक्ताला चरणाचं दर्शन देतात म्हणून त्यांचे चरण आणि आचरण हे दोन्ही सांभाळलं जातं. अर्जुन चरणाजवळ येऊन बसला. स्पर्श झाला चरणाला. भगवान श्रीकृष्ण उठून बसले. आता माणूस उठून बसल्यानंतर डोक्याकूनच उठतो ना. इकडं कसं आहे आमच्याकडं मेल्यावर जाळतात. इकडं आता काही काही माणसाची झोप असते. काही माणसं कुठूनही कशी उठू शकतात काही सांगता येत नाही. चक्री झोप असते. रात्री जर या खोलीमध्ये झोपला तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच खोलीतून उठतो. काहीला झोपेत चालायची सवय असते. असो भगवान श्रीकृष्ण शयन कक्षेमध्ये उठून बसल्याबरोबर समोर अर्जुन दिसला. अर्जुनाला विचारलं अर्जुना अरे काय अडचण आहे का? कस काय येणं केलं? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. विचारल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं देवा तुला माहित नाही का आमचं युद्ध ठरलंय. अर्जुन काहीतरी बोलणार पाठीमागून दुर्योधन बोलू लागला. देवा उठल्याबरोबर अर्जुनालाच विचारलं मी दिसलो नाही का? कारण मी अर्जुनाच्या अगोदर आलोय देवा आणि मी मदत मागण्यासाठी आलोय. आमचं भांडण आहे. आमचं युद्ध होणार आहे. मला सांग तू काय मदत करणार आहे? भगवान श्रीकृष्ण चतुर आहे. चतुराचाही शिरोमणी आहे. गुण लावण्याची खाण आहे. मुकुटमणी आहे. अगदी देवाच्या लक्षात आलं हा दुर्योधन माझ्या अर्जुनापेक्षा चतुर आहे. युद्धासाठी काहीतरी मागणी करण्यासाठी आलेला आहे. अगोदरच देवाने सांगितलं हे बघा माझे 2 भाग असतील. एकीकडून मी असेल एकीकडून माझं सैन्य असेल. माझं सैन्य असेल शस्त्र अस्त्रासहित युद्ध करेल. मी युद्ध करणार नाही. अगदी युक्तीच्या 2-3 गोष्टी सांगेल. मग सांगा मला कोणत्या बाजूने जायचंय सैन्याला कोणत्या बाजूने जायचंय? दुर्योधनाने विचार केला हा म्हणतो युद्ध करणार नाही शस्त्रास्त्र हातामध्ये धरणार नाही आणि 2-3 युक्तीच्या गोष्टी सांगतो त्याही खऱ्या सांगतो की दुर्जनच आहे ना. दुर्जनाला किती जरी तुम्ही म्हटलात सोहळ्याला चला आनंदच मिळतो भजनाने आनंद मिळतो तो म्हणणार
दुर्जन माणूस तो म्हटला एवढा 16 करूस तर इथं एखादी टाकली तरी आनंद घेईल. दुर्जन आहे शेवटी. दुर्योधनाने सांगितलं देवा तुझं सैन्यच मला दे, तू नकोय. पण अर्जुनाने सांगितलं देवा तिन्ही लोक जरी त्याच्या बाजूने झालं तरी चालेल, पण मला तू पाहिजे, मला तूच पाहिजे. आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ नेई. मला जर जन्मामध्ये काही द्यायचंच असेल देवा फक्त तुझी सेवा घडावी हेची देगा पांडुरंगा. तुझी सेवा माझ्या अंतकरणामध्ये माझ्या जीवनामध्ये घडावी हेच मला दे. पण सेवा घडत असताना मनाची स्थिरता फार महत्वाची आहे. म्हणून नाथ बाबाला म्हणावं लागलं अभंगाचं प्रथम चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 देवा माझे लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. देवा माझे मन 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 लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. ओ संसार व्यसनी पडोने. संसार व्यसनी पडोने. संसार व्यसनी पडोने. संसार व्यसनी पडोने. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. संत समागमे नामस्मरण संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने. ओ देवा माझ्या लागो तुझे चरणी. संसार व्यसनी संसार व्यसनी पडोने. परमार्थ करत असताना खरंच देवा माझं मन देवा तुझ्या चरणी लागू दे. परमार्थ करत असताना मन जर स्थिर नसेल तर परमार्थ करता येत नाही. हा? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ओ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ.
बापाने 15 लाख रुपये हुंडा देऊन जरी लग्न केलं, पोरगी म्हणते माझं मन इथं लागत नाही, होणार आहे का संसार? पहिल्या फोनमध्ये नाहीच बाप आला, तो दुसरा बाप फोन करेपर्यंत मुलगी तिथं जाते. मन लागत नाही. परमार्थ असू द्या किंवा संसार असू द्या, देवा माझे मन लागू तुझे चरणी. मनाचीच का मागणी करतात, विनंती करतात, देवा माझं डोकं लागू तुझे चरणी, देवा माझे हात लागू तुझे चरणी, न म्हणता देवा माझे मन लागू तुझे चरणी. मन फार चंचल आहे, एका ठिकाणी बसत नाही. हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे, एरवी राट वया थोडे त्रिलोक्य या. काय काय करिता मना परी ना ऐके नारायणा. माणसं ऐकतात, माणसाचे मन ऐकत नाही. मरकटस्य सुरापानम. माकडापेक्षा मन चंचल आहेत. माकड माहिती आहे तुम्हाला? काही काही माकड कीर्तनात शांत बसत नाही. माकड किती चंचल आहे, किती चंचल आहेत. हा, एक डोंबारी शेजारच्या गावामध्ये खेळ करण्यासाठी गेला. अगदी खेळ करून झाला, दुसऱ्या गावाला जायचं होतं. योगायोगाने पाऊस झाला. दोन्ही गावाच्या मध्ये एक नदी आहे, नदीला ओसांडून पूर आला. पण डोंबाऱ्याचा खेळ असा आहे, संध्याकाळी खेळ केला नाही तर घराचा खेळ होतो. पण आता पलीकडच्या गावात तर गेलाच पाहिजे. जायचं कसं? एक नावाडी दिसला, नाव घेऊन आवाज दिला, ए नावाड्या इकडे. आला नावाडी, बोला काय काम आहे? डोंबारी म्हटलं, हे बघ आम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडव, संध्याकाळचा खेळ करायचा. नावाडी हुशार होता. आम्हाला म्हणतोय, अनेक वचनी शब्द आहे आणि एकटाच दिसतोय. बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत? डोंबारी म्हटलं, दिसत नाही का? मी आहे, माझ्या बरोबर एक बोकड आहे, दुसरा माकड आहे. नावाडी हुशार होता. तो म्हटला, तुला एकट्यालाच नेऊन सोडतो, या दोघायला घेणार नाही. पण डोंबारी म्हटला, या दोघांना नेल्याशिवाय खेळ होत जमत नाही, खेळच जमत नाही, प्रवचन करावं लागतं, जमत नाही. कसा तरी नावाडी तयार झाला. हे बघ तुला आणि बोकडाला घेतो, माकडाला नाही घेणार. माकडाने 1 लाख रुपये वर्गणी दिली तरी सुद्धा आमच्या कमिटीत त्याला घेणार नाही घेणार. डोंबारी म्हटला, का बरं माकडाला का घेणार नाही? नावाडी म्हटला, मला माहिती आहे हे माकड इकडून तिकडं उड्या मारेल, याची सवय, याला सवय आहे इकडून तिकडून उड्या मारायची. मला नवीनच नाव घेतली, मला पलटी करायची. हो दे ना म्हटलं, माझ्या पोटापाण्याची व्यवस्था, धंदा हो दे माझा. डोंबारी म्हटलं, काळजी करू नको, माकड उड्या मारतंय हातपायाच्या साह्याने, मी त्याचे हातपाय बांधून टाकतो. अगदी सप्ताह बसला की पहिल्याच दिवशी पहिल्याच महाराजाच्या हाताने त्याला माळ घालतो. काल्यापर्यंत टेन्शन राहणार नाही. काल्यापर्यंत माकड हालचाल करणार, माळ घालून टाकू, काल्यानंतर काढली तरी चालेल. डोंबारी म्हटलं, हातपाय बांधतो. हातपाय बांधले, त्या माकडाला त्या नावेमध्ये टाकलं. माकड त्या नावेमध्ये बसलं. नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. माकड असते, माळ घाला, वारीला न्या, कीर्तनाला आणा, माकड शांत बसत नाही. माकडाने काय केलं, थोडासा हात ढिला केला, सैल केला आणि एक बारीक काडी हातात घेतली. ती बारीक काडी बोकडाच्या नाकात घातली. जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जलसमाधी. मरकटस्य सुरापान. माकडापेक्षा माणसाचे मन चंचल आहे, कशावर जाईल सांगता येत नाही. अर्जुन भगवंताला एका ठिकाणी म्हणतोय, देवा चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुर्यो सुदुष्करं. हे मन शांत बसत नाही, फार चंचल आहे, कशावर जाईल सांगता येत नाही, गॅरंटीच नाही. एक काम कर, तुझ्या चरणी लागू दे, तुझ्या चरणी लागू दे. आता कोठे धाबे आता कोठे धाबे
कोठे धावे मन तुमचे चरण देखली. सरोवर धावणार मन आहे, गॅरंटी आहे मला. आता कोठे धावे मन, आता धावणार नाही. आता तुझ्या चरणाजवळ आलंय देवा, धावणार नाही. पण संसार व्यसनी पडून दी. संसार जसा तवा तुझ्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार संसारामध्ये चटके आणि फटके याच्याशिवाय प्रसाद. ज्याने 40 वर्ष केला त्यालाही विचारा, ज्याला 80 वर्ष केला त्यालाही विचारा काय प्रसाद आहे. तो म्हणतो तुमचं नामचं सारखं वेगळं काहीच नाही, वेगळं काही नाही. संसार एक अशी गोष्ट आहे विश्वासाच्या जोरावर चालणारी आहे. एकमेकाचा विश्वास असेल तर संसार गोडीतही होतो. त्या विश्वासामध्ये त्या संसारामध्ये परमार्थाचं योगदान असेल तर संसार सुद्धा चांगला आहे. 1000 रुपये कमवत असाल तुम्ही, 1 रुपया धर्मासाठी द्या, संसार चांगला आहे. आयुष्यभर याच्या त्याच्या चोऱ्या करून जर संसार उभारला असेल तर तो संसार टोचतो महाराज, दुःख देतो. मंदिरात दर्शनासाठी गेला आणि चांगला बल दिसला की आणला काढून. कीर्तनासाठी पण चांगली चप्पल दिसली का सगळं विठोबा रुक्माईलाच घरी पोहोचतो. संसार वाईट आहे, विश्वास नसेल तर त्याही पेक्षा वाईट आहे. आमच्या महाराजांचा एक मित्राचा फोन आला होता, आमचे खूप भांडण होतात म्हणे, काहीतरी औषध द्या तुमच्यासारखं राहिलं पाहिजे. तर आम्ही एका क्षेत्रातले आहेत, तुमच्यासारखं असलं पाहिजे. आमचं रोज भांडण होतं. पण भांडणाचा विषय काय तर म्हणे तिचा विश्वास नाही, माझाही तिच्यावर विश्वास नाही. ह्या घटना घडतात. सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे. पण पत्नीने एक दिवस काय केलं म्हणून विश्वास उडाला बरं का आसाराम महाराज. याला काही कुणाचे फोन यायचे. बरोबर आहे, फोन यायचे. बरं ती एवढी हुशार बिचारी डिएड झालेली तिचं. तिने काय केलं, एक दिवस नवीन सिम घेतलं आणि किचन मध्ये गेली, किचन मधून याला फोन लावला. हॅलो लावला. किचन मध्ये जाऊन बरं का विकास महाराज, किचन मध्ये गेली, तिला टेस्ट करायची होती. किचन मध्ये गेली आणि अगदी नवऱ्यालाच फोन लावला. हॅलो मला तुमच्याशी बोलायचंय. हे पटकन घरातून बाहेर गेलं आणि म्हटलं बोल काय म्हणणं आहे. तर आमचं येडं किचन मध्ये संसार आहे ग. आणि मी नेहमी सांगत असते, किती मिशीला ताव मारणारा माणूस असू द्या, पत्नी हा विषय सोडून कुठं इम्प्रेशन टाकू द्या. ती गृहमंत्री आहे, कुठं इम्प्रेशन टाकावं हेही कळलं पाहिजे. नाही ती एक जण पिऊन आला रात्री आणि पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला. हे बघ मी जर सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल, मी सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल, मी आमदार झालो तर तालुका बदलून टाकेल, मी खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकेल, मी जर मंत्री झालो तर राज्य बदलून टाकेल. पत्नी हुशार होती, ती म्हटली हे बघा पॅन्ट म्हणून माझा परकर घातलाय, तो पहिला बदला, बाकीचं बदलू आपण. मला सांगू द्या, चटके आणि पटके त्याच्याशिवाय प्रसाद. असा हाणला ना महाराज 2-3 दिवस उठत नव्हता. अवघड आहे, फार अवघड आहे. संसारामध्ये सुख आहे म्हणून संसाराची गोडी लागली आणि त्याच्यातच आपण रमलो तर परमार्थ घडणार नाही. मग एमएच 80 झाल्यानंतर 85 झाल्यानंतर लक्षात येतं एकाचं वय झालं, उठता येत नाही, बसता येत नाही, बाथरूम पर्यंत जाता येत नाही. सुनबाई बरोबर गप्पा सुरू झाल्या. सुनबाई म्हटले काय मामाजी बोला. काय नाही सुनबाई, हे बघ मी जर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर असतो ना, अशा गोळ्या झाडल्या असत्या, अशा गोळ्या झाडल्या असत्या, एका एकाला ठार केलं असतं. वय किती आहे? एमएच. त्या सुनबाईने सांगितलंय बघा मामाजी आता पाकिस्तानच्या बाउंड्रीवर जाऊ नका, बाथरूमच्या बाउंड्री पर्यंत जा, आम्हाला काम वाढणार नाही. संसार व्यसनी. एक ब्राह्मण देवता सकाळी सकाळी दक्षिणा आणण्यासाठी एका गावात गेला. दक्षिणा गोळा करून झाली, एक सुंदर बाई त्या ब्राह्मणाबरोबर घरी आली. घरी आल्याबरोबर पत्नीला वाटलं कोणी पाहुणीच आली की काय. आल्याबरोबर पाणी दिलं, चहाचा कप दिला. पाहुणी तिथंच थांबली. संध्याकाळचं जेवणही झालं.
आता इकडची पाहुणी दिसत नाही माझ्याकडची दिसत नाही. पाहुणी नेमकी कुणाची? रात्रभर ती पाहुणी तिथंच झोपली पण ब्राह्मणाच्या पत्नीला झोप आली नाही. कोण असावी कोण असावी? कुणाचा मिस कॉल असेल, कुणाचा मेसेज असेल, रात्रभर जागरण. सकाळी उठली ब्राह्मणाची पत्नी त्या पाहुण्याबाईकडे गेली. ओ पाहुण्याबाई, कितीक दिवस मुक्काम आहे? त्या पाहुणीने सांगितलं आता कायमचाच मुक्काम आहे. म्हटलं कस काय? म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झालंय, आता मी काय जाते का? म्हटली इथंच राहण्यासाठी आले. आता मला सांगू द्या, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल, सवत घरात आल्याच्या नंतर आरतीचं ताट केलं असेल का? साधा मेसेज आला तो 12-13 हजाराचा मोबाईल असे तुकडे तुकडे तुकडे. सवत घरात आल्याच्या नंतर जय देव जय देव जय माझी मी बसते घरात तू काढ गवत. सवत घरात आली, राग आला, तिने तिच्या झिंजा धरल्या, तिने केस धरले. दोघींची उचल की टाक उचल की टाक उचल की टाक उचल की टाक. एकच आहे ना. भांडण सुरू झालं. ब्राह्मण म्हटलं भांडू नका, दोघींची व्यवस्था केलेली आहे, 2 ताळी माडी आहे, काळजी करू नका. खालच्या ताळामध्ये अगोदरच्या पत्नीला ठेवलं, वरच्या ताळामध्ये नवीन आणलेलं पार्सल. बायकांची वाटणी झाली, ब्राह्मणाची वाटणी आली. पाटील आले. पाटील इथं कोणी पाटील नाही ना वाटणी करणारे. पाटील आले. ब्राह्मणाला सांगितले 1 महिना खालच्या पत्नीकडे राहायचं आणि 1 महिना वरच्या पत्नीकडे राहायचं. तेवढ्या संक्रांतीचा सण आलाय. संक्रांत कधी येते, कशावर येते, कुणाला माहित असतं? तुम्हाला माहित असतं का? मग बोला ना. ब्राह्मणाला माहित असतं. सकाळीच उठला, स्नान झालं, पंचांग उघडलं, पाहतो तर काय आज संक्रांतीचा सण आहे. रावलच नाही त्याला. तो म्हटला पहिलीचा मेकअप कसा झाला तो बघून येतो. म्हटला नवीनच संक्रांत आहे, म्हटला तिची कोणती साडी घातली जरा बघूनच येतो. म्हटला 2 पायऱ्या चढल्या, 3ऱ्या पायरीवर पाय देणार. खालची पत्नी पळतच आली, त्याचं तंगड धरलं. माझ्याकडचा महिना चालू आहे, वर जाऊ देणार नाही. वरची मोबाईलच्या नादात पळत आली, वरच्यावर ब्राह्मणाची शेंडी धरली. ती वर वळते, ही खाली वळते, ती वर वळते. खालची जरा तब्येतीने बरी होती बरं का डोले महाराज. असा खटका महाराज असा झटका मारला, एका झटक्यात ब्राह्मण खाली आला. जसा खाली आला तशी त्याच्या वरून बसली खालची पत्नी. तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं आणि त्या ब्राह्मणाला म्हणतंय, ओ ब्राह्मण देवता, आज संक्रांत कशावर आहे? तो म्हटला दिसाना का माझ्या छाताडावर बसली. म्हणे आज काय खाणार आहे? दिवसभर दोघीचा मार खाणार आहे, बाकी काही खाण्यासारखं नाही. असा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख पाहता जवा पडे, दुःख पर्वत आहे ओढे. म्हणून देवा विनंती आहे, संसार व्यसनी पडवणे दी. मग काय पडवणे दी? अभंगाचं 2रं चरण. नामस्मरण घाडा संत समागमे. नामस्मरण घाडा संत समागमे.
वाजवा जा, मोठ्याने टाळ्या वाजवत जा. मोठ्याने वाजवा. टाळ्या वाजवल्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स मोकळे होतात. बीपी, शुगर, थायरॉइड यासारखे रोग होत नाही. कमीत कमी इतर ठिकाणी वाजवता येत नाही. वाजवायचा काय गोड आवाज आहे. महाराजांना आवाज द्या बरं का, नाही तर ते उद्या आवाज बसून जाईल त्यांचं. मग साध आहे का एखादं अवघड आहे काम. नामस्मरण घडो संत समागम, नामचिंतन घडो. मला ज्ञात आहे नामचिंतनामध्ये जो आनंद आहे तो विश्वात कशातच नाही. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो तुकोबाराय म्हणतात केव्हा नामचिंतन घडल्यानंतर. कीर्तनामध्ये देह विवर्जित अवस्थेमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याकडून सहज नामचिंतन घडल्या जातं. इतरही ठिकाणी अगदी स्मशानात जरी बसलात तुम्ही नामचिंतन केलं तर तुमच्या हेही लक्षात राहणार नाही की आपण स्मशानात आहोत. नामचिंतनाची ताकद अशी आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे, नाम तुझे, नारायणा. नाम तुझे, नाम तुझे नाम तुझे नारायणा. कोणी पाषाणाला पाना, कोणी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे नाम तुझे, नाम तुझे पाषाणाला सुद्धा पाहणा फोडण्याची ताकद या नामचिंतनामध्ये आहे. श्रीमद भागवतामध्ये एक गोड कथा आहे. ब्राह्मणाची पोरे एक खेळाशी भ्याले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. आणि ते शुकदेवजी महाराज होते. जेव्हा पळाले आणि व्यास मुनी त्यांच्या पाठीमागं आवाज देत होते त्यावेळेस ते पाषाण दगड सुद्धा ओ देऊ लागले. पाझर फोडण्याची ताकद जर कशामध्ये आहे तर ते भगवंताचं नामचिंतन आहे, नामस्मरण. स्वतः संत नामचिंतन करतात आणि मग लोकांना सांगतात तुम्ही पण करा. याच देही घडे देवाचे भजन. काय होतं, अगदी स्वतः करावं, स्वतःच्या आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं. ते बरं जातं ना, ते बरं जातं. हां, आपली सुनबाई आपण हाणून मारून घराच्या बाहेर काढली, लोकांना सांगायचं का सुनबाईला व्यवस्थित नांदवा, ऐकायला जर बरं वाटत नाही. स्वतः आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं. एका जणाने गावचे लोक गोळा केले आणि चव्हाट्यावर ओट्यावर उभा राहिला गावाच्या मधोमध आणि भाषण द्यायचं म्हणू लागला. मला भाषण करायचंय. लोकांनी विचारलं कोणत्या विषयावर करायचंय. तो म्हटला व्यसनमुक्तीचं भाषण आहे. लोक म्हटले काही हरकत नाही, ऐकतो आम्ही, पण अगोदर तुमची उतरू द्या आणि मग भाषण द्या. तुमच्या लक्षात येतंय ना? मग ठीक आहे. स्वतः आचरणामध्ये परमार्थ आहे तुकोबारायांच्या आणि मग लोकांना सांगतात दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पहावे. रजनी हाची धंदा नकळे अंगी खेळे दैवत हे. पत्नी अन्न करता गेली तरी तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. पण एकदा जिजाबाई भांडू लागल्या, आईसाहेब भांडू लागल्या. महाराज संसार काही एकट्याचा आहे का?
संसारामध्ये एकाचं मीठ आणि दुसऱ्याचं पीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. काहीतरी लक्ष द्या. अहो आपली शेजारी 2 नथी घालून माझ्या समोरून जाते, काय जीव म्हणत असेल माझा. संसार दोघांचा आहे. महाराजांच्या लक्षात आलं आज काहीतरी काम सांगण्याचं निवेदन चालू आहे. काय काम आहे हे बघा महाराज. देहू जवळ नवला कुंभरे गाव आहे. आज तिथला बाजार आहे. अगदी मिरच्याचं पोतं उचला आणि जा बाजाराला, हातभार लागेल संसाराला. आणि एकही मिरची परत आणायची नाही महाराज. आज भंडारा डोंगरावरती जायचं नाही, आज घोराडेश्वर डोंगरावरती जायचं नाही, आज बाजाराला जा बाजाराला. काय आज्ञाधारक नव्हते तुकोबर आहे, पण शास्त्रामध्ये स्त्री हट्ट मोठा सांगितलेला आहे. उचललं पोतं, बैलगाडीमध्ये टाकलं, निघाले. ठरवलं आज भंडाऱ्यावरती भजन करायचं होतं, पण काही हरकत नाही बाजारात भजन करू. हरीच्या दासा तिथं भजन करते, चाललो बाजाराला. महाराज पोतं उघडं करून ठेवा, उगाच भजन कराल तर लोकांच्या लक्षात येणार नाही तुमच्याकडं मिरच्या विकायला आहे म्हणून. काही हरकत नाही. आले बाजारामध्ये, मिरच्याचं पोतं उघडं केलं, डोळे झाकले आणि भजनाला सुरुवात झाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. भजन कुठे चालू आहे? कीर्तनात बाजारामध्ये चालू आहे. डोळे झाकलेले आहेत. बाजार आहे, शेवटी मायेने भरलेला बाजार आहे. त्या बाजारामध्ये हौसे नवसे गौशी इकडं पण आहे. ते गौशे आले 4-5 जण. ते म्हटले असेच माळशिरस गावी डोळे झाकले होते तर सकाळी उघडले होते तुकाराम महाराजांनी. म्हटले मग डोळे झाकलेलेच आहे. म्हटले अरे ज्याचा डोळा उघडा असेल त्याचा सुद्धा एखादा बटाटा कांदा वांग उचललं जातं. यांनी तर डोळेच झाकून घेतले. उचलायला काही हरकत आहे का? बऱ्याच जणांचे वांगेही चोरीला जातात. काटे असून सुद्धा वांगे चोरीला जातात. तुकाराम महाराजांचे डोळे झाकलेले आहेत. ते 2-4 जण आले. म्हटले आपल्याला मिरच्या पळवायच्या आहेत. चौथा म्हटलं तुम्हाला तिघायला घ्यायच्या तर घ्या, पण माझ्या पत्नीने मला मिरच्याचे पैसे दिलेत, मी विकत घेणार आहे. हे 3 जण म्हटले ते पैसे संध्याकाळच्याला राहू दे. घेतल्या मिरच्या 4 जणांनी. अर्ध पोतं रिकामं केलं, राहिलं अर्ध पोतं. नंतर शांती नावाची बाई आली. नाव फक्त शांती, घरात 1 दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली. आता ती म्हटली यांनी एवढ्या एवढ्या करून नेल्या, मला काही एवढ्या नेऊन जमणार नाही. म्हटले का? मला 11 पोर आहेत. मला नाही. शांताबाईला 11 पोर आहेत. आणि पूर्वी असायचंही असं, हम दो हमारे कितीक, पण पूर्वी असं होतं. आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं असणार आहे हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले है, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. कुत्रे चालतात, मायबाप चालत नाही. भरपूर लेकरं त्या बाईला. पूर्वी राजवाडा भरलेला असायचा बघा. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली. कडेवरती लेकरू होतं. कंडक्टरनी पाहिलं. आसाराम महाराजांनी त्याची दया आली त्याला. मावशी एक काम कराय बघा, मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवरती बसा. कंडक्टर उभा राहिला आणि ती मावशी लेकराला घेऊन सीटवरती बसली. कंडक्टर उभा राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मावशीचं एक लेकरू नाही. म्हटले मग आणखी 4-5 लेकर आहेत मावशीचे. हे एक धरून मागचे 5 किती झाले? राग आला त्याला. मावशी 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, कळत नाही का
एवढे लेकर बरोबर आणतात का? यातले अर्धे तरी घरी ठेवायचे ना, यातले निम्मे तरी घरी ठेवायचे ना. ती म्हटली मेल्या हे अर्धेच आहेत. अर्धे घरी. तुमच्या लक्षात आलं? दशनानेच कार्यक्रम असायचा. शांताबाई तिथं आली, उचललं पोत, गेली घरी घेऊन. पाहिलं डोळे उघडून तुकोबारायांनी, एकही मिरची शिल्लक राहिली नाही. जिजाबाईंनी सांगितलं होतं एकही मिरची परत आणायची नाही. घरी जायला काही हरकत आहे का? निघालं पाहिजे ना घरी. घरी आले, रिकामं पोत पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज रोज असाच हातभार लावत जा, रोज असंच काम करत जा महाराज, असंच काम करत जा. महाराज म्हटले काही हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं. भूक लागली असेल जेवायला बसा. तुकोबाराय जेवायला बसले, पहिला घास घेतला तोंडात टाकणार. बाईचा स्वभाव आहे. किती टाइम लागणार आहे कीर्तनाला? लवकर येता का नाही? स्वभाव आहे. महाराज काय किलोनी गेल्या मिरच्या? किती पैसे आले महाराज? महाराज म्हटले पैशाचं कुठं ठरलं होतं का आपलं? पैशाचं ठरलं होतं का? रुपये आणला नाही, तशाच मिरच्या गेल्या. कपाळाला हात लावला, देवा वाटोळं झालं. गरिबीचा संसार आहे माझा. पण कुठं गेला तुमचा देव? ज्यावेळेस एखादा वारकरी, निष्ठावंत वारकरी देवाचं भजन करतो आणि त्याच्यावरती संकट येतं, लोक म्हणतात आता कुठं गेला देव? सांगू सज्जना हो, ज्यावरती संतांवरती, भक्तावरती जेव्हा संकट येतं, साक्षात भगवंत येत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळ. देवाने दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या दासाचं रूप घेतलं. देव दास आहे का? देव दास आहे? देव बॉस आहे. त्या बॉसने जर ठरवलं जग बंद करायचं, 1 मिनिटात लॉकडाऊन. बरोबर आहे ना? 1 मिनिटात लॉकडाऊन. पण तो जगाचा बॉस तुकाराम महाराजांचा दास झाला. परमार्थाचा उच्चांक आहे. दुसऱ्या दिवशी दास होऊन त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवल्या त्यांच्याकडून पैसे घेतले. शांताबाईचा नंबर आला. शांताबाई नुसतं नाव शांती नव्हतं तर भांडकुदळ होती ती. भांडकुदळ आणि भांडखोर, त्यातलं खोर आणि यातली कुदळ. अवघड आहे, अवघड आहे. ती म्हटली मी पैसे देणार नाही. देव म्हटला साधा दास नाही, चतुरा तो शिरोमणी, पूर्ण लावण्याची खाणी. साधा सुद्धा दास नाहीये, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणारा तो आहे, तारणारा तो आहे. त्याचं भजन करायला काही हरकत आहे का? नामस्मरण घडो. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. नॉर्मल ऐकू द्या दादा याला फक्त आता. हॅलो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम
रखुमाई धोबार एकच जाऊबाई जर घरामध्ये असेल आणि दुसरी जर सुंदर करून आणली तर ती तिच्या नावाने खड्या फोडते. आमच्या परमार्थाचं वैभव पहा. ईर्ष्या नाहीये, ईर्ष्या नाहीये, प्रेम आहे. एका वारकऱ्याने, एका कीर्तनकाराने, एका अभ्यासू व्यक्तिमत्वाने आमच्यासारख्या पामराचं स्वागत करावं. उजळले भाग्य. आता माणूस किती मोठा होऊ द्या, जळकी प्रवृत्ती मनात नसली पाहिजे, मोठा होतो माणूस. मी एक वाक्य कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते, ज्या माणसाला मोठं व्हायचं असेल, ज्या माणसाला मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. हे सद्गुणच माणसाला पुढे नेतात. नामस्मरण घडो, संत समागम, पाऊगाची भ्रम नको देवा. संतांच्या संगतीमध्ये परमार्थ घडला जातो, दुर्जनाच्या संगतीत घडत नाही. पतन उद्धार संघाचा माहिती. तुमचं पतन करून घ्यायचंय की तुमचा उद्धार करून घ्यायचाय हे संगतीवर अवलंबून आहे. मित्र बनवत असताना त्या मित्राकडे श्रीमंती नसेल तरी चालेल, पण विचाराची श्रीमंती असावी. वा वा, क्या बात. महाराज, क्षेत्र कोणतंही असू द्या, क्षेत्र कोणतंही असू द्या, मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. जळकी माणसं मातीतच घालतात. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा, द्वारकाधीश आहे. गर्व नाही, द्वारका सोन्याची आहे तरी सुद्धा. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये, गरिबीची लाज वाटत नाही. मित्र चांगला असावा. मूर्खस्य गात्रानि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. काही क्षणाची जरी मूर्खाची संगती लाभली तर माणसाचं पतन होतं, त्याच्यामध्ये पतन होतं. गाणाऱ्याची संगत करा. पहिल्या वर्षी लोक म्हणतात तुमचे टाळकरी आणा. 4-5 वर्षाने जर गाणाऱ्याची गावकऱ्याने संगत केली तर त्याच गावातले लोक म्हणतात आमचे 10-5 टाळकरी तयार झाले, फक्त गायकच आणा. बरोबर आहे ना? गाणाऱ्याची संगत केली की लोक गायक होतात. पिणाऱ्याची केल्यावर देहीच विदेही भोगू दशा. कळत नाही ना, कळत नाही. कधी कधी एखादा जर गटारात पडला आणि डुकराचं शेपूट हातात आलं, त्याला वाटलं बायकोची वेणीची की काय. तो म्हणला मी तर पडलोच होतो, पण तू पण पडलीच का म्हटला येऊन माझ्या शेजारी. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचंय की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. नाही योगदान दिलं तरी चालेल, तुम्ही नाही परमार्थ केला काही हरकत नाही, तुम्ही नाही नामचिंतन केलं काही हरकत नाही, चांगलं बोलला तरी काही हरकत नाही, वाईट बोलू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकता.
गावाला त्रास, तालुक्याला त्रास, जिल्ह्याला त्रास, राज्याला त्रास, देशाला त्रास, त्रासच त्रास, गेल्यावरही राखेचा त्रास. राख नेऊन टाकायची एवढं पाप केलंय. काहींचं जीवनच काट्यासारखं आहे, काहींचं जीवन फुलासारखं आहे. अगदी सांगू द्यात मला, फुलाचं जीवन गोड आहे हो, फार गोड आहे. फुलाचं जीवन गोड आहे, ज्याच्या हातात जाईल त्याला सुगंध देतं. एखाद्याच्या पायाखाली गेलं तरी पायाला सुद्धा सुगंध देतं. काट्याचं जीवन तसं नाहीये. काट्याचं जीवन असं आहे, जिथं जाईल तिथं टोचल्याशिवाय राहत नाही. कोण? काटा. काटा. काटा किती एज्युकेटेड असू द्या, हुशार असू द्या, कोण? काटा. श्रीमंत असू द्या, काटा श्रीमंत असू द्या, लोक काट्याची माळ घालत नाही. लोक काट्याची नाही घालत, लोक फुलाचीच माळ घालतात, फुलाची घालतात. फुलांचं जीवन असं आहे, सुगंध देणं. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. संतांचं जीवन हे सुगंध देणार आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या माणसाला जर कशानेच आवर बसत नसेल तर त्या माणसाला कलंकित केलं जातं. बरं का, कलंकित केलं जातं. बाबा 9च्या नंतर शिट्टी वाजवा ना, राहिलेली इकडं लक्ष द्या, वाजू द्यात त्यांना, मन स्थिर ठेवा. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्यावर मोठा कलंक लादला गेला. अगदी शयन करत असताना भगवान बाबांच्या अंथरुणावरती एका बाईची चोळी दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी आणून टाकली. चोळी टाकल्याच्या नंतर भांडत बसले नाही, केस करत बसले नाही. खऱ्या अर्थाने ज्या चोळीमुळे आणि ज्या गोष्टीमुळे माझ्या परमार्थाला आणि मला कलंकित केलं जातं ती गोष्टच नाहीशी करून टाकली. चमत्कार बघा. ज्यांचं मन, ज्यांचा श्वास, ज्यांचे रोमांच, ज्यांचं रक्त सुद्धा देवाला अर्पण आहे, रक्त सांडलं आणि तुळशी उगवल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. उगवल्या रक्त सांडिले जेथे. धावून आले देव दिले अभय तेथे. धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती माता तिचे शांतीची शोभा. आरती भगवान वैराग्य मूर्ती माता तिचे शांतीची शोभा. शोभा. ज्या ज्या ठिकाणी रक्त सांडल्या गेलं तिथं तुळशी उगवल्या गेल्या. ज्यांचा रक्ताचा थेंबही देवाला अर्पण आहे असे राष्ट्रसंत भगवान बाबा. जमिनी विका आणि पोरांना शिकवा, हे ब्रीद वाक्य जरी छोटं वाटत असलं तर किती महत्वाचं आहे आत्ता सांगते मी तुम्हाला. जमिनी विकल्या आणि पोरं शिकले तर जमिनी विकत घेता येईल. ऐका, जमिनी विकल्या गेल्या आणि पोरं जर संस्कारिक निघाले तर जमिनी विकत घेतल्या जाईल. पण पोरं जर संस्कारहीन निघाले, 100 एकर जरी कमवून ठेवली तुम्ही, ते विकल्या जाईल ना संस्कार नसल्यामुळे. हे ब्रीद वाक्य भगवान बाबांचं होतं. त्यांचं जीवन परमार्थासाठी समर्पित होतं. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज, अगदी महाराजांना मी मनापासून धन्यवाद देईल. 12 वर्ष झाले भाऊबाबांची पुण्यतिथी या परिसरामध्ये तुम्ही करता. ऐश्वर्य संपन्न संत आहेत राष्ट्रसंत भगवान बाबा. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी त्यांचं जीवन आहे. वामनभाऊ महाराज एका कारखान्यावरती गेले, माहिती आहे तुम्हाला, तरी सुद्धा सांगून पुढे जाणार. कारखान्यावरती गेले. आमचे काही कामगार कारखान्यावरती कामाला आहेत. त्या मालकाला सांगितलं दिवाळीला सुट्टी नाही दिली तरी चालेल, पण आमच्या सप्ताहाला सुट्टी द्या त्या कामगारांना. कारण आजही आपल्याची प्रथा अशी आहे, एखादी मुलगी जर सासरवासी नसेल तर ती सासू सासऱ्याला नवऱ्याला म्हणते, हे बघा मला दिवाळीला नाही पाठवलं तरी चालेल पण आमच्या सप्ताहामध्ये पाठवसाल ना मला तुम्ही. एवढी ओढ ती परमार्थाची त्या मुलीला सुद्धा आहे. म्हणून कामगारांना दिवाळीला नका सुट्टी देऊ, पण आमच्या सप्ताहासाठी सुट्टी द्या. एवढा मोठा कारखाना आहे तुमचा. वामनभाऊ महाराज म्हटले, एवढा मोठा कारखाना आहे तुमचा, आमच्या गोमातेसाठी चारा द्या. वाईट प्रवृत्तीचा होता तो मालक. तो म्हटला सुट्टीही मिळणार नाही, गोमातेसाठी चारा मिळणार नाही. तुम्ही काय कारखान्याचे मालक आहात का? मी मालक आहे, मी ठरवेल काय करायचं, निघा बाहेर. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज कारखान्याच्या बाहेर आले
आणि म्हटले धर्मासाठी नसेल, देवासाठी नसेल, गोमातेसाठी नसेल, आग लागू दे कारखान्याला. लोखंडाच्या कारखान्याला आग लागली गेली. एवढी ताकद संतांच्या वाणीमध्ये. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संतनवती जगा माणसाच्या सारिखे, संतनवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नये पैना, नदी पैना, म्हणून लिखा. वाचन म्हणून लिखा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संतनवती जगा माणसाच्या सारिखे, संतनवती जगा माणसाच्या सारिखे. नवती जगा माणसासारिखे, संत न होती जगा माणसासारखे. दिसायला माणसासारखे जरी असले तर ते संत आहेत. सहज कृपा करून जातात, सहज बोलणे ही तो उपदेश, करुणी सायस शिकविती. सहज आपलं कल्याण करून जातात. कोण? संत. दृष्ट प्रवृत्तीचे लोक सहज वाटोळं करून जातात. चालता चालता काडी टाकायला काय लागतं महाराज? इतरांची संगत न करण्यापेक्षा संत संगत घडू दे, पायी तीर्थयात्रा घडू दे. पायाने तीर्थयात्रा घडली, देवाचं नामचिंतन घडलं, देवाचं दर्शन झालं तर राम म्हणता वाटच आहे यज्ञ पाऊला. पायाने तीर्थयात्रा घडू दे. आणि जर द्यायचंच असेल देवा अभंगात शेवट. पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम. बोला बोला. अनेक मागणे नाही नाही देवा, मागणे नाही नाही देवा. अनेक मागणे नाही नाही देवा. अनेक मागणे नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. एका जनार्दनी सेवा दृढ देये, एका जनार्दनी सेवा दृढ देये. नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ नेई. सेवा करत असताना दृढ भाव असला पाहिजे. ज्याचा दृढ भाव असतो ते माणसं सहसा पावती घ्यायला टाळतात बरं का. पावती घ्यायला टाळतात वर्गणीची. पावती ही घेतली पाहिजे, आठवण राहते, पण ज्याचा भावच अगदी नितळ आहे. काही लोकांना सवय आहे, खूप काही देऊन सुद्धा खूप काही सांगत नाही. सेवा भाव सांगू द्या मला. काही सवय असती काही लोकांची अशी की द्यायचं काहीच नाही, कल्लोळ फार मोठा आहे. वर्गणी मागायला लोक गेले की आमचंच घर दिसतं का तुम्हाला? उठला का सुटला आमच्याच घरी. ए बाळ्या 11 रुपयान मांड्यांच्या हातावर निघा. सेवा फार कमी आहे. काही याच्याही पुढच्या असतात. जोपर्यंत गावामध्ये वर्गणीचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत सासरवाडीला निघून जायचं. आणि काल्याच्या पंक्तीच्या दिवशी तिकडचे सासरवाडीचे लोक जेवायला इकडं आणायचे वर्गणी. सेवाभाव तेवढा आपण जेवढं प्रपंचावरती प्रेम करतो त्याच्यापेक्षा परमार्थावरती केलं पाहिजे. तुम्ही परमार्थ सांभाळा, देव तुमचा प्रपंच सांभाळतो. गरज नाही. किती रावणापेक्षा श्रीमंत होता येणार आहे का आपल्याला? एक पठ्ठ्या कधी न वारीला जाणारा. गावातले लोक म्हटले खूप आनंद असतो चला वारीला. तो म्हटला पण येतो पण रुपया खर्च करणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला संख्या वाढवायची, कोणत्याही क्षेत्रातले माणसं असू दे. वारकरी म्हटले काही हरकत नाही, खर्च आम्ही करतो पण चला वारीला. पाटील चला वारीला. आला वारीला, पंढरपूरला आला.
चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि बाहेर आला स्नान वगैरे करून. बाहेर आल्याच्या नंतर आता नवीन वारकरी, नवीन सभासद झाल्याच्या नंतर माणसं जशी परीक्षा घेतात, नवीन वारकरी आला, भगवंताला वाटलं याची परीक्षा घ्यावी म्हणून देवाने वासुदेवाचं रूप घेतलं. पाटील आंघोळ करून बाहेर आले. वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला, याच्या सगळ्या कुळाचा उद्धार करून टाकला. आणि वासुदेव म्हटला 1000 रुपये नको पण 1 रुपया द्या. बरोबर आहे ना, वारीला जातात दान पावलं 1 रुपया घेतला की निघून जातात. पण याचं ठरलं होतं 1ही रुपया खर्च करायचा. आता याला कसं नाही म्हणून सांगायचं, गावातलं असतं तर सांगितलं असतं. मग आता खोटं बोलायचं त्याला. त्या वासुदेवाला पाटलाने सांगितलंय, बघा माझ्या खिशात 1ही रुपया नाही, आंघोळीसाठी आलोय, पण आमच्या मठावरती या, 1 रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी हा वासुदेव मठावरती येणार नाही. पाटील गेले मठावरती, जेवण वगैरे केलं, झोपले, लोक भजन करत होते. हा घोरायला लागला, तिकडून सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर दरवाजा वाजवला त्या रूमचा. उघडल्याबरोबर वासुदेव दिसला. वासुदेव म्हटले, पाटील कालचा रुपया द्या, आता रुपया खर्च करायचा. पाटील म्हटले, काय? म्हटले, वासुदेवा तुम्ही लेट आलात, उशिरा आलात, सगळे पैसे खर्च झाले, भाड्याला पैसेच राहिले नाहीत जायला. रुपया राहिला नाही. म्हटले रुपया मोकळा झाला, 1ही रुपया राहिला नाही. पण पाटील रुपया द्यावा लागेल. वासुदेव म्हटले, तुमच्यावरती ओझे उपकार आहे माझा, मी तुमच्या कुळाचा उद्धार केला. पाटील म्हटले, काळजी करू नका, जवळच गाव आहे माझं, जास्त नाही लांब, 450 किलोमीटर आहे. गावात या, रुपया देऊन टाकतो. आतापर्यंत मी कुणाचाच रुपया ठेवला नाही. देण्याचाच प्रश्न नाही तर माग देण्याचा कोणता प्रश्न येतो. गावाला या, गावाला या. पाटील गावात गेले आणि गावात गेल्याच्या नंतर अगदी 15 दिवस झाले, खात्री पटली वासुदेव येणार. गावाच्या बाहेर आले पाटील, वासुदेव दिसला. जसा वासुदेव पाहिला की धूम टोकली घरी. पत्नीला सांगितलं, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. आता रडायचा काय कोर्स करावा लागतो का वेगळा? ती म्हटली, बरे होते ना, आता मोबाईलला रिचार्ज कोण मारेल, व्हॉट्सअप बंद पडेल माझं, फेसबुक तर पाहताच येणार नाही. बरे होते. अंगावर घेऊन तिच्या मांडीवर ती रडायला लागली. वासुदेव आला, घर नंबर विचारत विचारत, पाटलीन बाई पाटील कुठे गेले, काय काम आहे? माझा रुपया राहिलाय त्यांच्याकडे, पंढरपूरवरून आलोय. रुपया मागायला आला पंढरपूरवरून. कसला रुपया? पाटील तर गेले. वासुदेव कोण होता? साधा आहे का तो? वासुदेव म्हटला, पाटील एरवी गेले आणि तेरवी गेले ना, मौत करूनच जातो, तसा नाही जात म्हटला. तसं जाऊन जमणार, मौत करून जातो. आता गावाला काही वेगळी खबर द्यावी लागते का? लोक जमा झाले. काही सज्जन लोक म्हटले, कसाही असू द्या, आपण आपल्या गावातला माणूस आहे, शेवटची चांगली आंघोळ घाला, चुलीला लाकडं घाला, 2-4 लाकडं शिल्लक घाला, पाणी जरा आणखी कडक उकळा येऊ द्या, उकळा, चकचक आंघोळ झाली पाहिजे. ते उकळतं पाणी त्याने आंघोळ घालण्यात आली. पाटील असा एक डोळा उघडायचा की वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार नाही. लोक म्हटले, आता जास्त वेळ ठेवण्यात मजा नाही. तरडी आणा, तरडी आणली, त्याच्यावर त्याला बांधलं, फुलांची माळ टाकली, 4 खांदेकरी आले, उचललं, वर गेला तरी पाटील डोळा उघडायचा, ओढला इकडं वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार नाही. तरडी तशीच चौघांना स्मशानात नेली. आरडान ओरडान गेले स्मशानामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर पाटलाला सरणावरती टाकलं. 4 फेऱ्या झाल्या ना, अग्निडाव देण्यात आला. त्या अग्नीतून डोकून बघायचा कोण? डोळा उघडला की इकडं वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार. त्या भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील काळजी करू नका, रुपया सुटला. पाटील म्हटला, हे बघ पठ्ठ्या उठला. तू का म्हणे धन, धनासाठी देती, देवासाठी देऊन पाहना प्राण, किती आनंद मिळतो. भक्त प्रल्हादाला कडे लोट केलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, काही वाकडं झालं नाही. त्याचं सावरण्याची ताकद त्या भगवंतामध्ये आहे. मेरी लगी श्याम संग प्रीत यदुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत यदुनिया क्या जाने,
ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। जाने एखादी व्यक्ती जर आपण सुंदर पाहिली तर माणसं त्या व्यक्तीच्या सुद्धा प्रेमात पडतात. एखादी वस्तू पाहिली तर तिच्याही प्रेमात पडतात. हे विश्व ज्याने इतकं सुंदर बनवलं तो किती सुंदर आहे. छबी देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से, छबी देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से, मुझे मिल गया मन का कधी सांगितलं होतं त्या शबरी मातेने. पर्वकाळ किती मोठा आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाचं आगमन झालं आणि महाराष्ट्रभर सप्ताह चालू झाले. किती मोठा पर्वकाळ आहे. भक्ती किती आहे शबरीचे मला सांगू द्या. माझी शबरी माता म्हणते जब मेरे राम जी का ज्ञानी श्रोते आहात. एका मूर्तिकाराने 2 मूर्त्या आणल्या होत्या विकण्यासाठी. गिराहिकाला विचारलं बाबा उजव्या हाताला जी आहे तिची काय किंमत आहे. मूर्तिकाराने सांगितलं तिची 100 रुपये किंमत आहे. डाव्या हाताला जी आहे तिची 10,000 रुपये किंमत आहे. दोन्ही वजनाला सारख्याच आहेत. कोणी बनवल्या मीच बनवल्या, दिसायला सारख्या आहेत, अगदी पंचधातूच्या दोन्ही सगळं सारखं आहे. म्हटले मग हिची 100 रुपये आणि हिची 10,000 मला वेड्यात काढता का. म्हटले नाही. जिची 100 रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तो तार इकडच्या कानातून निघतो त्याला सरोता म्हणतात. आणि जिची 10,000 रुपये किंमत आहे त्या मूर्तीच्या कानात जर तार टाकला तर तो हृदयापर्यंत जातो त्याला श्रोता म्हणतात. आणि श्रोते आहात. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्तपरायण विकास महाराजांच्या पत्नी कीर्तन करतात ना. सुरुवात केली त्यांना एक जाता जाता विनंती करून जाते आमच्या पोटावर पाय देऊ नका. तसंच आहे का. वा. कीर्तनकार झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात येईल की माझ्या पतीला फार कष्ट आहेत. समाज सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. लोकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट आहे का. एखाद्याचा फोटो घरात लावण्या इतकं सोपं नाही. हृदयापासून लोकांनी आपल्यावर प्रेम करावं आणि खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदाय आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला आहे माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.